अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। पिशोर पोलिसांची अवैध दारू विरोधात धडक कारवाई, 3 गुन्हे दाखल, सुमारे 44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 22 जून रोजी अवैध दारू विक्री व साठवणुकीविरोधात विशेष मोहीम राबवून 3 स्वतंत्र कारवाया केल्या। या कारवायांमध्ये एकूण 43,680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चिंचोली येथे एका घरामध्ये छापा टाकून देशी दारू संजीवनी संत्रा या ब्रँडच्या 90 मिली क्षमतेच्या 260 सीलबंद प्लास्टिक बाटल्या किंमत 15,600 रुपये जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी पिशोर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 207/2026 कलम 65 ई दारूबंदी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। चिंचोली येथील बसस्थानकाजवळील गाड्यामध्ये कारवाई करून देशी दारू संजीवनी संत्रा या ब्रँडच्या 90 मिली क्षमतेच्या 55 सीलबंद प्लास्टिक बाटल्या किंमत 3,300 रुपये जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी पिशोर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 208/2026 कलम 65 ई महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। चिंचोली येथील शेडमध्ये छापा टाकून देशी दारू संजीवनी संत्रा या ब्रँडच्या 90 मिली क्षमतेच्या 195 बाटल्या, देशी दारू टँगो पंच या ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या 24 बाटल्या तसेच दारू विक्रीतून जमा झालेली रोख रक्कम असा एकूण 14,780 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पिशोर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 209/2026 कलम 65 ई महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून अवैध दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक व विक्री या विरोधातील विशेष मोहीम पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार आहे। सदर कारवाया माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रकाश भा जाधव, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत स्वामी तसेच माननीय अपराजिता अग्निहोत्री, सहाय्यक पोलीस अधीक्षक कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आल्या। ही कामगिरी पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक फरताडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दराडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल देवरे, पोलीस कॉन्स्टेबल देवरे तसेच इतर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली। महाराष्ट्र समाचार प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर।